झणझणीत म्हणलं की आठवतो तो मिसळपाव. मिसळपावची रेसिपी हॉटेलमध्ये अनेक वेळा तुम्ही खाल्ली असेल आणि मजाही आली असेल. अगदी त्याच चवीची आज आपण घरच्या घरी करणार आहोत. गरमागरम पाव, त्याच्यासोबत झणझणीत मसाल्यांचा रस्सा, सोबत मटकीची उसळ आणि बटाट्याची भाजी. चला तर मग लगेचच सुरुवात करू तर हॉटेलच्या चवीची ही रेसिपी करण्यासाठी. तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, पाणी गरम करायला ठेवलं होतं ना, तर आपण अर्धा लिटर इतकं पाणी गरम करायला ठेवलं आहे. त्याच्यात अगदी थोडंसं मीठ आणि हळद आपल्याला पाऊण पाऊण चम्मच घालून घ्यायची आहे. पाणी छानसं उकळलं की याच्यामध्ये मी मोड आलेली मटकी ही घातलेली आहे. आता मोड आणून घेतलेली आहे मटकी, तर एक 250 ग्राम इतकी मटकी आहे. आपल्याला याला छान झाकून ठेवायचं, अर्धवट झाकण झाकायचं, पूर्णपणे झाकायचं नाही आणि याला उकडून घ्यायचं. जास्त वेळ लागणार नाही, एक 6 ते 7 मिनटामध्ये छान हाय हीटवर हे उकळले जाते. आता काय करायचं आहे, उकडून झालं की एका गाळणीवर त्याला आपल्याला गाळून घ्यायचं आहे. या पद्धतीने मटकी एकदम कोरडी करायची आणि मटकीतलं जे पाणी आहे ना, जे आपण तरीचा रस्सा बनवणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे, तर हे दोन्हीही वेगवेगळे करून घ्यायचे आहेत. तर पहा, मटकी अशी कोरडी केली. आता इथं पाणी आहे, त्याचा आपल्याला रस्सा बनवायचा आहे. त्याच्यासाठी सुरुवातीला मसाले भाजून घेऊ. तर थोडंसं तेल घातलेलं आहे, त्याच्यामध्ये दालचिनीचे छोटे तुकडे 2 घातलेले आहे, 4 लाल मिरच्या घातलेल्या आहेत, 2 तेजपत्ता घातला आहे, 1 चमचा आपल्या इथं घातलेला आहे जिरं, तेवढीच खसखससुद्धा घातलेली आहे, धने सगळे आहेत ते 2 चम्मच घातलेत आणि अगदी त्याच्यामध्ये 4 इलायची असे घालून घेतलेली आहेत. आता इथं मी मिरे वापरले नाहीत, तुम्हाला जर घालायची असेल ना तर इथं 1 ते 1.5 चम्मच तुम्ही घालून घेऊ शकता. जास्त प्रमाणात घालायचे नाहीत, थोडेसे चरचर लागतात, तर मी इथं घातलेले नाहीत. आता या मसाल्याला आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. फार जास्त वेळ लागत नाही, एकदम कमी आचेवर आपल्याला याला एकदम चांगलं असं भाजून घ्यायचं. तर पहा, एकदम छान असं भाजून झालं आहे. बाजूला ठेवू थंड करण्यासाठी. आणि त्याच कढईमध्ये मी इथं खोबर घेतलेलं आहे. आता खोबऱ्याचे कापसुद्धा तुम्ही घेऊ शकता, पण इथं मी खोबर किसून असं घेतलेलं आहे. 1 वाटी हलकासा लालसर कलर येऊपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. वजनी मसाल तर हे 50 ग्राम इतका आहे. आता छान भाजून झालं की आपण याच्यामध्ये कांदा घालून घेणार आहोत. तर कांदा घालायचा, थोडंसं याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे आणि कांदा छान असा लालसर होऊ द्यायचा आहे. फार कांदा वापरायचा नाही, कांद्यानं कसं एक गोडवा येतो, त्याच्यामध्ये एक झणझणीतपणा कमी होतो. त्याच्यासाठी मी तर 3 कांदे घेतलेले आहेत. लालसर झाले की त्याच्यामध्ये 1 ते 1.5 इंच आलं घालून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर यालासुद्धा आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि लसूण पाकळ्या घालायच्यात 20 सगळ्याला छान कलर आला की आपल्याला याला काढून घ्यायचा आहे. तोपर्यंत मसाले छान थंड झालेले आहे. तर सुरुवातीला आपला जो खडा मसाला आहे तो इथं सुरुवातीला वाटून घ्यायचा आहे. तर आपल्याला हलकासा बारीक करून घ्यायचा आहे, एकदम बारीक करायचा नाही आणि जाडसरसुद्धा ठेवायचा नाही. एकदम रवा असतो ना, अगदी त्याच पद्धतीने करायचा आहे. कांदासुद्धा छान थंड झालेला आहे. कांदा, लसूण, आलं, त्याच्यानंतर खोबरं याच्यामध्ये घालून घ्यायची, थोडीशी कोथिंबीर घालायची आणि अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे, 2 ते 3 चम्मच, आणि छान असं याचं पेस्ट करून घ्यायचं आहे. आता देऊत फोडणी. त्याच्यासाठी आपल्याला सुरुवातीला याच्यात तेल घालून घ्यायचं आहे. तर आपल्याला एकदम तरीवाली अशी झणझणीत तरी करायची आहे. त्याच्यासाठी इथं 4 माप मी तेल घातलेलं आहे. तेल छान गरम झालं, अर्धा चम्मच जिरं, अर्धा चम्मच मोहरी याच्यामध्ये घालून घ्यायची आणि मिरची पावडर तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालून घेऊ शकता. मी 1.5 चम्मच, पोहे खायचा चम्मच असतो ना, त्यांनी घालून घेतलेला आहे. फोडणीमध्ये दुसरं साहित्य न घालता आपण जे वाटण तयार करून ठेवलं आहे ना, तेच याच्यामध्ये घालून घ्यायचे. आता पहा, याला कच्चेपणा राहिलेलाच नाही. सुरुवातीला आपण भाजून घेतलेलं होतं, त्याच्यामुळं तेल खूप लवकर सुटलं जातं. सारखं याला परतवत राहायचं, म्हणजे 1 ते 1.5 मिनटामध्येच याला छान असं कडेनं तेल सुटल्यासारखं होतं. तर पाहू शकता, एकदम मस्त असं तेल सुटल्यासारखं झालं आहे. आणि याच्यामध्ये आपण जो भाजून ठेवलेला मसाला आहे ना, तो मी घालून घेतलेला आहे 2 चम्मच. त्याच्यानंतर जो खडा मसाला किंवा तुम्ही गरम मसाला जो घरी वापरताय तो मसाला याच्यामध्ये घालून घ्या. तर पाऊण चम्मच इतका मी ते सुद्धा मसाला घालून घेतलेला आहे. थोडंसं आपलं जे मिक्सरचं भांडं होतं ना, ते शिजवण्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे. त्याला छान तेल सुटायला लागलं की आपण याच्यामध्ये जे आपण मटकीचं पाणी काढून घेतलं होतं ना, ते घालून घेऊ. तुम्हाला जेवढं रस्सा पाहिजे तेवढं याच्यामध्ये पाणी घालून घ्या.
पाणी घालून झालं की मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. तिथं 1.5 चम्मच इतकं मी मीठ वापरलेलं आहे. मिरची पावडर आपलं तिखट आहे, त्याच्यामध्ये मीठ वगैरे नाही आणि याच्यामध्ये आपण कलरची मिरची वापरलेली नाही, त्याच्यामुळे एकदम झणझणीत असं मिरची पावडर आहे, म्हणून मीठसुद्धा मी तितकंच वापरलेलं आहे. आता याला छान गदगदून अशी उकळी फुटू द्यायची, एक 10 मिनिट छान शिजू द्यायचं. 10 मिनिटाच्या नंतर तुम्ही पाहू शकता मस्त अशी उकळी फुटलेली आहे आणि तरीदार आपला हा रस्सासुद्धा तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता मस्त असा याला तरी आलेली आहे. काढून ठेवूत आणि करूत मटकी. आता मटकीसाठी आपल्याला काय करायचं आहे, अगदी 2 चम्मच इथं तेल पॅनमध्ये घालून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये पाऊण चम्मच जिरं, पाऊण चम्मच मोहरी घालायची आहे. अगदी थोडंसं तडतडायला लागलं की याच्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे. तर एक लहानसा कांदा आहे तो मी इथं घालून घेतला आहे. 3 ते 4 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत, हलक्याशा तिखट आहेत म्हणून मी थोड्याशा कमीच घातल्यात. 4 घालून घेतलेले आहेत. आता याला हलकासा कलर येऊ द्यायचा आहे. याचा जोपर्यंत कच्चापणा निघतो ना तोपर्यंत याला परतून घ्यायचं आहे. नंतर अगदी थोडीशी याच्यामध्ये हिंग घालून घेतलं आहे, पाऊण चम्मच इतकं. त्याच्यानंतर आपल्याला मीठ घालायचं आहे चवीपुरतं. धने पावडर अर्धा चम्मच घालून घेतलेला आहे. कोथिंबीर घालून घ्यायची. छान हे फोडणीमध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि नंतर फोडणी छान बसली की याच्यामध्ये आपल्याला मटकीही घालून घ्यायची आहे. मटकी एकदम कोरडी आहे. अगदी असंच आपल्याला 1 ते 1.5 मिनिट याला परतून घ्यायचं आहे. छान ज्याच्यामध्ये जो थोडा फार पाण्याचा अंश असेल तोही याच्यामध्ये आटला जातो आणि 1 ते 1.5 मिनिटाच्या नंतर हलवून झालं की गॅस आपल्याला एकदम बंद करायचा आहे आणि याला झाकण झाकून अजून 1-2 मिनिटासाठी असं सोडून द्यायचे. तर 2 मिनिटाच्या नंतर तुम्ही पाहू शकता मस्त असे दणदणीत एक आपण वाफ काढून घेतलेली आहे आणि मटकीला आपण याच्यामध्ये मीठ घातलेलं होतं ना त्याच्यामुळे पाणी सुटायला लागतं. थोडंसं याच्यामध्ये लिंबू घालायचं, अजून याला परतून घ्यायचं आणि काढून घ्यायचं. तर आपली मटकीसुद्धा तयार आहे. झणझणीत असा रस्सा तयार झाला आहे. एकदम छान असं हॉटेलची चव लागण्यासाठी इथं मी बटाट्याची भाजी करणार आहे. त्याच्यासाठी सुद्धा तेल घालून घेतलं आहे 2 चम्मच. त्याच्यानंतर जिरं मोहरी अर्धा चम्मच घालून घेतलेली आहे. 2 कांदे घातलेत आणि याच्यामध्ये मिरची आपण घालून घेतलेली आहे. 4 मिरच्या घालून घेतल्यात, तिखट आहेत म्हणून थोड्याशा मी कमीच घातलेल्या आहेत. आता यालासुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. तर पहा आपण जी तरी केली ना त्याच्यामध्येच लसणाचा वापर केलेला आहे. बाकी कोणत्याही साहित्यामध्ये लसणाचा वापर न करता मी अशाच फोडणी देत आहे. तुम्हाला जर लसूण आवडत असेल तुम्ही तेही घालून घेऊ शकता. पाऊण चम्मच इतकी याच्यामध्ये मी हिंग घातलेला आहे. अर्धा चम्मच धने पावडर घातलेला आहे. थोडीशी हळद घातली, चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि जो मसाला तुम्हाला आवडतो तो सुद्धा मसाला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. मी पाऊण चम्मच इतका गरम मसाला घातलेला आहे. सर्व व्यवस्थित असं फोडणीमध्ये मिसळून घ्यायचं. मिसळून झालं की इथं 3 बटाटे, वजनी मसाला तर 250 ग्राम इतके बटाटे आहेत. सोलून त्याचे छान असे तुकडे करून घेतलेले आहेत. उकळलेले बटाटे आहेत, एकदम मॅश केलेले नाहीत, हलकेसे तुकडे करून घेतले. ते याच्यामध्ये घालून झाले. थोडीशी कोथिंबीर वरतून घालायची आणि चांगलं याला परतून घ्यायचं आहे. गॅस मी बंद केलेला नाही, असंच याला परतून घेऊता 1 ते 1.5 मिनिटासाठी आणि नंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. तर पहा एकदम आपल्याला याला मॅश करायचं नाही, हलकेसे याचे कट याच्यामध्ये ठेवायचे आहे. तर तुम्ही पाहू शकता मस्त असे कट याच्यामध्ये राहिले ना, जेव्हा खातो तेव्हा दाताखाली आले ना छान लागतात. याच्यामध्ये लिंबू मी घालून घेतलेला आहे, अर्धा चम्मच लिंबाचा रस आणि झाकण झाकून आपल्याला यालासुद्धा एक वाफ काढून घ्यायची आहे 1 ते 1.5 मिनिटासाठी. छान असं हे शिजून झालं आहे, काढून घेऊता. आपली भाजी तयार झालेली आहे, मटकी तयार झालेली आहे, झणझणीत असा रस्सा तयार झालेला आहे. फरसाणसुद्धा आणून ठेवलं आहे, गरमागरम पाव आहेत. चलात मग ताट वाढायला घेऊ. तर सुरुवातीला काय करायचं आहे, भाजी घालून घ्यायची, त्याच्यावर मटकी घालायची आणि फरसाण घालायचं आणि एकदम झणझणीत असा रस्सा घालायचा आणि गरमागरम हे ताट सजलेलं खायला सुरुवात करायची. असं ताट तुम्हीसुद्धा करा, तुम्हालासुद्धा हॉटेलची चव घरच्या घरी नक्की लागणार आहे.